Good morning, students. This is Sushant Tamate, your biology teacher from Rao Saibanna Kitturkar Junior College, Kadinglas. As mentioned in the earlier message, that is, we are going to start our new topic, photosynthesis. This video is made for the topic photosynthesis. Today, we are going to start our new topic, that is photosynthesis. So, basically, in Marathi, we call it as Prakasamshleshon. It means photosynthesis is a process by which phototrophs means the organism which who made their food using light. Photo means light, and trophs are the animals. Convert light energy into chemical energy. That organism means plants can convert light energy into chemical energy, which is later used to fuel cellular activities. जे काही केमिकल एनर्जी तयार होते ती नंतर सेल्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये काय होते, पार्टिसिपेट करते किंवा त्याचा यूज होतो. तर केमिकल एनर्जी इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ शुगर. जे काही केमिकल एनर्जी तयार होते प्लांटमध्ये ॲज बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, ते काय आहे तर शुगर आहे. दॅट इज कार्बोहायड्रेट विच आर क्रिएटेड फ्रॉम वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. Sugar is a organic material because the glucose is made from this photosynthesis, that is C6H12O6. It is an organic material, and this organic material is made from two inorganic material, that is water H2O and carbon dioxide. Photosynthesis also applies to other organisms besides green plants. Not only green plants do photosynthesis. Other animals like prokaryotes such as cyanobacteria, okay, or purple sulfur bacteria or green sulfur bacteria also use photosynthesis for their food preparation. These organisms exhibit photosynthesis just like green plants. Just like in green plants मध्ये ज्या पद्धतीने फोटोसिंथेसिस होतं त्याच पद्धतीने ह्या बॅक्टेरियाजमध्ये सियानोबॅक्टेरियामध्ये सुद्धा काय होतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. ग्लुकोज प्रोड्युसर ड्युरिंग फोटोसिंथेसिस इज देन यूज टू फ्युअल व्हेरियस सेल्युलर ॲक्टिव्हिटीज. आता जे काही ग्लुकोज तयार होतं फोटोसिंथेसिसमुळे ते प्लांटमध्ये असू दे किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये असू दे ॲज अ फ्युअल म्हणून ते काम करतं. ओके, द बाय प्रॉडक्ट ऑफ दिस फिजिको केमिकल प्रोसेस इज ऑक्सिजन. आता ह्या फोटोसिंथेसिसमधून जो काही बाय प्रॉडक्ट निघतो, जो प्लांटला काही थोड्या प्रमाणात उपयोगाचा नसतो, ऑक्सिजन, तो काय होतो ॲज अ बाय प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडतो. फोटोसिंथेसिस ऑकर्स वेन प्लांट्स यूज लाईट एनर्जी टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इंटू ग्लुकोज अँड ऑक्सिजन. प्लांट्स काय करतात, जे काय वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, आता वातावरणामध्ये 0.03% एवढं कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट आहे, ज्याचं प्रमाण 2200 बिलियन टन एवढं होतं. आणि त्याच्यामधलं फक्त प्लांट्स काय करतात, 70 बिलियन टन कार्बन डायऑक्साईड फक्त त्यांच्या फोटोसिंथेसिसमध्ये दरवर्षी यूज करतात. ओके, आता हे जे काही फोटोसिंथेसिस होतं हे कुठं होतं, लिव्स कंटेन मायक्रोस्कोपिक सेल्युलर ऑर्गॅनलिज नोन ॲज क्लोरोप्लास्ट, ज्याला आपण हरित लवक म्हणतो, जे प्लांटच्या लिव्हच्या सेलच्या आत प्रेझेंट आहे. ओके, विच इज नोन एज क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये ही फोटोसिंथेटिक रिॲक्शन काय करत असते, घडत असते. इच क्लोरोप्लास्ट कंटेन्स अ ग्रीन कलर्ड पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. आता ह्या क्लोरोप्लास्टमध्ये काय असतो तर क्लोरोफिल नावाचा पिगमेंट प्रेझेंट असतो, आणि हा पिगमेंट काय करतो, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करतो. ओके, आता हे जे काही काय म्हणतात त्याला कार्बन डायऑक्साईड असेल, तो कार्बन डायऑक्साईड नेमका हा सेलपर्यंत जातो कसा, तर लिव्जवरती आपल्याला माहिती आहे की स्टोमाटा नावाचा काय असतो, एक गेट प्रेझेंट आहे, एक डोअर प्रेझेंट आहे. ह्या स्टोमाटाच्या थ्रू प्लांट्स काय करतात, एक्सचेंज ऑफ गॅसियस करतात, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आत घेण्याने ऑक्सिजन बाहेर टाकणे. ओके, आणि जे काही वॉटर आहे ते वॉटर कुठून मिळतं, तर जे काही जे काही रूट्स वॉटर ॲब्झॉर्ब करतात फ्रॉम द ग्राउंड, ते प्लांटच्या त्या लिव्सपर्यंत पोहोचवलं जातं विथ द हेल्प ऑफ सायलेम. ओके, अनदर बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज शुगर सच ॲज ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता हे जे काही बाय प्रॉडक्ट तयार होतं जस्ट लाईक अन ऑक्सिजन, तसंच दुसरं बाय प्रॉडक्ट कोणतं आहे तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे. दी शुगर्स आर देन सेंड टू द रूट्स, स्टेम्स अँड लिव्स. म्हणजे जे काही शुगर तयार होतं लिव्समध्ये ते
प्लांटच्या वेगवेगळ्या पार्ट्सकडे पाठवलं जातं फॉर द स्टोरेज पर्पज. ओके, अँड इवन फ्रूट्स, फ्लॉवर्स अँड सीड्समध्ये. इन अदर वर्ड्स, दिस शुगर्स यूज्ड बाय प्लांट्स ॲज अन एनर्जी सोर्स. ज्यावेळी प्लांट्सला एनर्जीची गरज असते त्यावेळी हे परत शुगर काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं. आणि हे शुगर ज्यावेळी जे जे काही वेगळ्या पार्टमध्ये साठतं तेच आपण नंतर ॲज अ काय करतो, आपण फळ वगैरे खातो किंवा कंदमुळे खातो, याच्यातून आपल्याला ते शुगर मिळत जातं. ओके, आता हे जे काही शुगर तयार होतं, आता हे शुगरचे वेगवेगळे फॉर्म आहेत. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स अँड पॉलिसॅकराइड्स. ह्या पॉलिसॅकराइड्समधले जे काही सेल्युलोज असेल किंवा स्टार्च असेल, हे सेल्युलोजचा उपयोग प्लांट्स काय करतात, फॉर द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. आणि स्टारचा उपयोग कशासाठी करतात, तर स्टोरेज पर्पजसाठी करतात. म्हणजे जे काही शुगर तयार होतं प्रायमरी मोनोसॅकराइड्स, त्याचं कन्व्हर्जन डायसॅकराइड्समध्ये करणे आणि ते स्टोअर करून ठेवण्याचं काम हे वनस्पती करत असतात. सेल्युलोज यूज्ड ॲज अ स्ट्रक्चरल मटेरियल दॅट इज यूज्ड इन प्लांट सेल वॉल, जसं ॲज सांगितलं तसं. ओके, आता हे मगाशी जे सांगितलं की क्लोरोप्लास्ट नावाचा जो काही ऑर्गन आहे, तोच हा क्लोरोप्लास्ट नावाचा ऑर्गन इथे आपण बघू शकतो. ओके, आता याच्यामध्ये जो काही क्लोरोप्लास्ट आहे हा डबल मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 मेम्ब्रेन पाहायला मिळतात. ओके, आणि 2 मेम्ब्रेनच्या मध्ये जी काही स्पेस प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटर मेम्ब्रेन स्पेस म्हणतो. ओके, याच्यामध्ये आपण बघू शकता, हे बघ, ही जी 1 नंबरची म्हटलेली आहे. ओके, ही काय आहे, एक नंबर जी आहे ती इनर मेम्ब्रेन आहे. ओके, 3 नंबर जे आहे ते आउटर मेम्ब्रेन आहे. ओके, आणि ह्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये आपल्याला हा इंटर मेम्ब्रेन स्पेस बघायला मिळतो. ओके, त्यानंतर 4th नंबर आहे तो स्ट्रोमा आहे. स्ट्रोमा म्हणजे जस्ट लाईक ॲन सेलमध्ये सायटोप्लाझम असतं, तसंच ह्या क्लोरोप्लास्टमध्ये जो काही लिक्विड, सेमी लिक्विड आहे ते आपल्याला हे स्ट्रोमा म्हणून बघायला मिळतं. त्यानंतर 5th नंबर आहे ते थायलाकॉइड. आणि हे जे काही थायलाकॉइड्स आहेत हे दिसतात ना, जस्ट म्हणजे जसे कॉईन्स एकामेकावरती ठेवल्यासारखं स्ट्रक्चर असतं आपल्याला बघायला मिळतं. ओके, ते हे काय आहेत, हे स्ट्रक्चर बघायला मिळतं ज्याला आपण थायलाकॉइड म्हणतो. ओके, याच्या एका सिंगल युनिटला आपण काय म्हणतो, ग्रॅना म्हणतो किंवा ग्रॅनम म्हणतो. आणि हे जे काही थायलाकॉइड्स आहेत ते एकामेकाला काय झाले आहेत, लॅमेला नावाच्या पार्टपासून काय झालेले आहेत, कनेक्टेड आहेत. ओके, क्लोरोप्लास्ट आर द साइट्स ऑफ फोटोसिंथेसिस प्लांट्स अँड ब्रुग्लिन अल्गी. जे काही अल्गीमध्ये असेल, अल्गीमध्ये असेल किंवा प्लांट्समध्ये असेल, फोटोसिंथेसिस नेमकं होतं कुठं, तर क्लोरोप्लास्ट नावाच्या सेल ऑर्गॅनलीमध्ये होतं. ऑल ग्रीन प्लांट्स इन्क्लुडिंग द ग्रीन स्टेम, ग्रीन लीव्स अँड सेपल फ्लोरल पार्ट्स कंप्राइज द क्लोरोप्लास्ट. म्हणजे प्लांटमध्ये जी जी वस्तू ग्रीन कलरची आहे तिथं आपल्याला हे क्लोरोप्लास्ट बघायला मिळतात. इवन फ्लॉवरचे जे काही कॅलिक्स अँड करोल आहेत हे सुद्धा ग्रीन कलरचे असतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला मिळते, हे क्लोरोप्लास्ट सेल ऑर्गॅनलीज बघायला मिळतात. जी सेल ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल अँड आर लोकेटेड विदिन द मेझोफिल सेल्स. ज्यावेळी आपण लीव्सचं काय करतो, TS घेतो, तर आपल्याला वेगवेगळे लेअर बघायला मिळतात. त्या लेअरमधल्या मेझोफिल नावाचा जो काही लेअर आहे त्या लेअरमध्ये आपल्याला हे क्लोरोप्लास्ट बघायला मिळतं. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे नेचर ऑफ लाईट. म्हणजे नेमक्या पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस कोणत्या लाईट इंटेन्सिटीमध्ये घडतं. ओके, तर आपल्याला माहिती आहे की जो काही हा पूर्ण चार्ट आहे हा काय दर्शवतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय करतो, दर्शवतो. ओके, तर याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही, एक म्हणजे हा एवढा हा पॅच तुम्हाला दाखवलेला आहे. ह्या पॅचला व्हिजिबल लाईट म्हणतात. व्हिजिबल लाईट म्हणजे हे लाईट आपण उघड्या डोळ्याने आपण म्हणजे आपल्या डोळ्याने ते लाईट आपण पाहू शकतो. आणि हा एवढाच रेंजचा म्हणजे लाईटचा पट्टा आहे व्हिजिबल लाईटचा, ज्याच्यामध्ये फ्रॉम व्हायोलेट टू रेड कलरचा काही
पट्टा आहे हा एवढाच फक्त फोटोसिंथेसिससाठी यूज होतो. बाकीचे सगळे रेज किंवा जे काही वेव्स आहेत त्यांचा उपयोग फोटोसिंथेसिसमध्ये होत नाही. ओके, म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, डायग्राम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हा किती नॅनोमीटरचा असतो, तर 400 नॅनोमीटर टू 700 किंवा 350 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर एवढा काही रेंजचा हा व्हिजिबल लाईटचा स्पेक्ट्रमचा पट्टा आहे. याच्यामध्येच आपल्याला फोटोसिंथेसिस घडून आलेलं बघायला मिळतं. ओके, तर याच्यामध्ये बघू शकता की वरती त्याला इन्क्रीजिंग एनर्जी, म्हणजे जसं आपण रेड ह्याच्याकडून व्हायोलेटकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला रेंज काय होते, एनर्जी काय होती, इन्क्रीज झालेली बघायला मिळते. ओके, त्याच प्रकारे आपल्याला बघू शकते की वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ वाढलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे वेवलेंथ जेवढी जास्त तेवढी एनर्जी कमी, आणि वेवलेंथ जेवढी कमी तेवढी एनर्जी जास्त आपल्याला बघायला मिळते. ओके, त्यानंतर आता व्हिजिबल लाईटचं किती आहे, तर 380 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर एवढी रेंज आहे. फोटॉन्स हॅव एनर्जी अँड द शॉर्टर द वेवलेंथ द ग्रेटर द एनर्जी ऑफ द फोटॉन. मग जसं सांगितलं त्याप्रकारे वेवलेंथ जेवढी कमी तेवढी एनर्जी त्या फोटॉनमध्ये काय असते, जास्त असते. म्हणजे जे काही सूर्याचे किरण येतात, ओके, वेव्ह जातात, ते एका पार्टिकलमधून येतात ज्याला आपण फोटॉन म्हणतो. ओके, दिस मीन्स द व्हायोलेट लाईट हॅज द मोर एनर्जी दॅन द रेड लाईट. आता व्हायोलेटमध्ये जास्त एनर्जी आहे ॲज कम्पेअर टू ओके. फोटोसिंथेसिस इज ड्राईव्ड बाय द व्हिजिबल लाईट ऑफ द सन. म्हणजे जो व्हिजिबल लाईटचा पट्टा होता तेवढ्यामध्येच आपल्याला फोटोसिंथेसिस ही प्रोसेस घडून आलेली आपल्याला बघायला मिळते. आता जे काही फोटोसिंथेसिस मग सांगितलं की क्लोरोफिल जो काही पिगमेंट आहे त्या पिगमेंट थ्रू होतं. आता क्लोरोफिलचे पिगमेंट किती प्रकारचे आहेत, तर 2 प्रकारचे आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी आणि क्लोरोफिल डी. हे सगळे काय आहेत, पिगमेंट्स आहेत. पण ह्याच्यामधला जो काही क्लोरोफिल ए पिगमेंट आहे ह्याच्यामध्येच फक्त आपल्याला फोटोसिंथेसिस रिॲक्शन झालेली बघायला मिळते. त्यामुळे ह्याला प्रिन्सिपल पिगमेंट म्हणतात आणि बाकीच्यांना ॲक्सेसरी पिगमेंट्स म्हणतात. का, तर हे फक्त पिगमेंट्स लाईट एनर्जी पास करण्याचं काम करतात टू द क्लोरोफिल ए, म्हणून क्लोरोफिल एला रिॲक्शन सेंटर म्हणतात. ओके, आता क्लोरोफिल ए काय करतं, ॲब्झॉर्ब व्हायोलेट, ब्ल्यू अँड रेड लाईट. इट रिफ्लेक्ट्स अँड ट्रान्समिट ग्रीन लाईट. आता प्लांट्स आपल्याला ग्रीन का दिसतात, ह्यामागचं कारण काय आहे, तर ह्या प्लांट्समधून जो काही व्हिजिबल स्पेक्ट्रमचा पट्टा आहे, ओके, हा कोणता आहे, तर आपण पाहू शकता त्याला आपण काय म्हणतो, विब्ग्योर म्हणतो. काय म्हणतो, म्हणजे ता ना पी ही निपाचा. म्हणजे हे जे काही 7 पट आहे कलरचा, ह्याच्यामधला जो काही व्हायोलेट आहे आणि रेड आहे, ओके, एवढेच वेवलेंथचे रेंज किंवा हेच वेवलेंथचे रेंज आपल्याला ह्या क्लोरोफिल एकडून ॲब्झॉर्ब केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या पिगमेंटमधून ग्रीन लाईट काय केला जातो, हा जो काही ग्रीन लाईट आहे हा आपल्याला रिफ्लेक्ट केलेला बघायला मिळतो. त्यामुळं प्लांट्स आपल्याला ग्रीन दिसतात. ओके, तर क्लोरोफिल बी ॲब्झॉर्ब व्हायोलेट, ब्ल्यू अँड रेड लाईट. इट्स ऑल्सो रिफ्लेक्ट ग्रीन लाईट जस्ट लाईक क्लोरोफिल ए. क्लोरोफिल बी सुद्धा काय करतो, व्हायोलेट आणि ब्ल्यू आणि रेड लाईट ॲब्झॉर्ब करतो आणि ग्रीन लाईट काय करतो, रिफ्लेक्ट होतो. त्यामुळं जस्ट लाईक इन क्लोरोफिल ए. then carotenoids play an accessory roles in photosynthesis. कॅरोटिनॉइड्स काय करतात, कॅरोटिनॉइड्सना ॲक्सेसरी पिगमेंट्स म्हणतात, जे येल्लो अँड ऑरेंज जे काही आहे, येल्लो अँड ऑरेंजचा काही हा पट्टा आहे. ओके, इथं कॅरोटिनॉइड्स आपल्याला लाईट ॲब्झॉर्ब करताना किंवा ह्या वेवलेंथची लाईट आपल्याला ॲब्झॉर्ब करताना दिसतं. ओके, आता फोटोसिंथेसिस इक्वेशन नेमकं कसं आहे, फोटोसिंथेसिस रिॲक्शन इन्व्हॉल्व्स 2 रिॲक्टंट्स. ह्याच्यामध्ये 2 रिॲक्टंट काम करतात, एक म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा म्हणजे वॉटर. बोथ आर इनऑर्गॅनिक इन नेचर. ओके, these 2 reactants yield 2 products, namely oxygen and glucose. ह्या 2 प्रोडक्ट्स, इनऑर्गॅनिक प्रोडक्ट्सपासून
एक ऑर्गॅनिक आणि एक दुसरा इनऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्याला तयार झालेला बघायला मिळतो. ऑक्सिजन इनऑर्गॅनिक आहे आणि ग्लुकोज ऑर्गॅनिक मटेरियल तयार होतं. हेन्स द फोटोसिंथेसिस रिॲक्शन इज कन्सिडर्ड टू बी अन एंडोथर्मिक रिॲक्शन फॉलोइंग इज द फोटोसिंथेसिस फॉर्म्युला. ओके, एंडोथर्मिक रिॲक्शन आहे किंवा फोटोसिंथेसिसला आपण रेडॉक्स रिॲक्शन सुद्धा म्हणतो. वाय इट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन? इन दिस two reactions are occurred. One is oxidation and second one is reduction reaction. Okay, in the formula we can see here the 6 CO2 molecules are taken or plant absorbed, 6 water molecules are taken and converts with the help of light energy into glucose, and oxygen is evolved as a byproduct. ओके, आता ऑक्सिडेशन कोणत्या कोणत्या घटकाचं होतं तर हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं. ओके, म्हणजे जो काही ऑक्सिजन बाहेर पडतो. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे काय? रिलीज ऑफ ऑक्सिजन किंवा ऑक्सिजनचं ऑक्सिजन बाहेर पडतं. ओके, तर हा ऑक्सिजन आपल्याला वॉटरमधून आलेला बघायला मिळतो. आणि रिडक्शन कोणत्या घटकाचं होतं तर कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होतं. ओके, म्हणजे जो काही हा C6 आहे. ओके, हा आपल्याला ग्लुकोजमध्ये जो काही कार्बन दिसत आहे हा कार्बन ह्या कार्बन डायऑक्साईडमधून आपल्याला बघायला. ओके, जस्ट लाईक इन प्लांट्स सर्टन बॅक्टेरिया दॅट परफॉर्म फोटोसिंथेसिस डू नॉट प्रोड्यूस ऑक्सिजन ॲज बाय प्रोडक्ट. काही प्लांट्समध्येच फक्त आपल्याला ऑक्सिजन काय झालेलं बघायला मिळतात. काही जे काही बॅक्टेरियाज आहेत त्यांच्यामध्ये बाय प्रोडक्ट ऑक्सिजन असतो. तर त्यांच्यामध्ये सच बॅक्टेरिया आर कॉल्ड अनऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. आपल्यामध्ये फोटोसिंथेटिक बॅक्टेरियासुद्धा बघायला मिळतात आणि जे ऑक्सिजन तयार करतात त्यांना अनऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणून ओळखलं जातं. द बॅक्टेरिया दॅट डू प्रोड्यूस ऑक्सिजन ॲज बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस रिॲक्शन आर कॉल्ड ऑक्सिजेनिक फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. ओके, आता मला सांगितलं की फोटोसिंथेटिक पिगमेंट्स 4 प्रकारचे आहेत. ओके, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल अँड कॅरोटिनॉइड्स. आता प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, नेमकं फोटोसिंथेसिस घडतं कसं? ओके, आता फोटोसिंथेटिक स्टेप्स आहेत वेगवेगळे. ओके, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस कार्बन डायऑक्साईड एंटर्स टू द स्टोमाटा ह्या टिनी पार्टिकल्स आहेत. त्यांना आपण गेट म्हणतो किंवा डोअर म्हणतो. लिव्समध्ये असतात. ओके, ते थ्रू स्टोमाटा ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लांटच्या आत येतो, लिव्सच्या आत येतो आणि वॉटर ॲब्सॉर्ब्ड बाय द रूट हेअर फ्रॉम द सॉईल and carried to the leaves through the xylem vessels. Chlorophyll absorbs the light energy from the sun to split water molecules into hydrogen and oxygen. त्यावेळी क्लोरोफिल जे काय लिव्समध्ये प्रेझेंट आहे ते काय करतं तर लाईट एनर्जी ॲब्झॉर्ब करतं आणि वॉटरचं स्प्लिटिंग करतं, म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन करतं, ऑक्सिजन वेगळा करतं आणि हायड्रोजन वेगळा करतं. हायड्रोजन फ्रॉम वॉटर मॉलिक्युल्स अँड कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब फ्रॉम द एअर आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ग्लुकोज. जे काही पाण्यामधला हायड्रोजन आणि वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड जो ॲब्झॉर्ब केलेला आहे त्याचा उपयोग करून ग्लुकोज तयार केलं जातं. फर्दर मोर ऑक्सिजन इज लिबरेटेड आउट इन टू द ॲटमॉस्फिअर थ्रू लिव्स ॲज अ वेस्ट प्रोडक्ट. ग्लुकोज इज अ सोर्स ऑफ फूड फॉर प्लांट्स दॅट प्रोव्हाइड एनर्जी फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मग काय सांगितल्याप्रमाणे ग्लुकोजचा उपयोग कसा ठेवता ॲज अ एनर्जी म्हणून होतो आणि लिव्समध्ये फ्रूट्समध्ये जे काही स्टोअर होतं ते ॲज आपण फूड म्हणून खातो. ओके, आता फोटोसिंथेसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. ओके, एक आहे ते म्हणजे लाईट रिॲक्शन घडते ती थायलॉकॉइडमध्ये घडते. ओके, त्यानंतर स्ट्रोमामध्ये आपल्याला हा जो काही ग्रीन कलरचा स्टोमा पार्ट दिसत आहे इथं आपल्याला डार्क रिॲक्शन घडलेली बघायला मिळते. म्हणजे थायलॉकॉइडमध्ये लाईट रिॲक्शन, स्ट्रोमामध्ये डार्क रिॲक्शन ज्याला आपण कॅल्विन सायकल म्हणतो. ओके, हा पूर्ण स्ट्रक्चर क्लोरोप्लास्टचा आहे. ओके, as mentioned earlier, that is pigments are the used in the photosynthetic reactions are of 4 types, and from that chlorophyll is the principal pigment which is essential or used in the reaction center. ओके, आता याच्यामध्ये जे काही फोटोसिंथेसिस रिॲक्शन आहे ही 2 स्टेजमध्ये काय झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 स्टेजेस आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे लाईट डिपेंडंट रिॲक्शन और लाईट रिॲक्शन, अँड सेकंड वन इज लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन और डार्क रिॲक्शन.
light reaction in the sense light is used to for the synthesis of ATP and NADPH2 आणि लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेले ATP आणि NADPH2 डार्क रिॲक्शनमध्ये ग्लुकोज तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. लाईट रिॲक्शन घडते थायलॉकॉइडमध्ये आणि डार्क रिॲक्शन घडते स्ट्रोमा रिजनमध्ये. हे महत्त्वाचं आहे. हे जास्त वेळा आपल्याला CET आणि नीटमध्ये असे क्वेश्चन विचारले जातात आणि इट इज क्वाईट कन्फ्युजिंग. दॅट इज वेअर लाईट रिॲक्शन इज ऑकर्ड अँड वेअर डार्क रिॲक्शन इज ऑकर्ड. ओके, डार्क रिॲक्शन इट मीन्स म्हणजे अंधार पडल्यानंतर ही रिॲक्शन घडते असं नाही, तर इन द ॲब्सेन्स ऑफ लाईट, म्हणजे जरी तिथं लाईटची यूज नसते किंवा लाईट यूज केलं जात नाही अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो, डार्क रिॲक्शन म्हणतो. ओके, the light reaction of photosynthesis or light dependent reaction. Photosynthesis begin with the light reaction which is carried out only during the day in the presence of light. ओके, आता याच्यामध्ये जो काही ग्रॅन आहे किंवा ग्रॅनम आहे तुम्हाला सांगितलं थायलॉकॉइडमधले, त्याच्यामध्ये आपल्याला हे लाईट रिॲक्शन घडून आलेले आपल्याला बघायला मिळते. ओके, आता ज्यावेळी हा जो काही P680 आहे, आता ह्याच्यामध्ये लाईट ॲब्झॉर्बिंग पिगमेंट जे थायलॉकॉइडमध्ये प्रेझेंट असतात. ओके, तिथं आपल्याला 2 रिॲक्शन सेंटर बघायला मिळतात. ओके, हा P680 जस्ट हा P680 हा एक रिॲक्शन सेंटर आहे ज्याला फोटोसिस्टीम 2 म्हणतात आणि ही दुसरी PS1 फोटोसिस्टीम 1. यांच्यामध्ये जो काही ग्रीन कलरचा मोठा हा पिगमेंट दिसत आहे हा क्लोरोफिल ए पिगमेंट आहे आणि हे बाकीचे सगळे ॲक्सेसरी पिगमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. आता हे ॲक्सेसरी पिगमेंट्स कुठले आहेत, तर क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल. ओके, आता ज्यावेळी ह्या P680 रिॲक्शन सेंटरमधल्या जे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे, काय आहेत, इलेक्ट्रॉन्स. ओके, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके ओके ह्या इलेक्ट्रॉन्सवरती ज्यावेळी लाईट एनर्जी पडते त्यावेळी ते काय होतात, ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जातात. म्हणजे ते काय होतात, त्यांच्यामध्ये मोर एनर्जी येते आणि ते काय होतात, जे काही इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत, ओके, त्यांच्या थ्रू काय होतं, ते पुढे पुढे पास होत राहतात आणि हे पास होत राहतानाच त्यांच्यामधून काय होते, एनर्जी तयार होते. म्हणजे इथं आपल्याला ADP पासून ADP प्लस PI आपल्याला ATP ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट दॅट इज एनर्जी करन्सी तयार झालेलं आपल्याला बघायला. ओके, आता आणि याच वेळी इथंच काय होतं, हा इलेक्ट्रॉन गेल्यानंतर लाईट रिॲक्शनमध्येच काय होतं, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. पुस्तकामध्ये ते फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणून ती कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युलचं बॅकग्राऊंड होतं, ऑक्सिजन वेगळा होतो, हायड्रोजन वेगळा होतो आणि हे होत असतानाच इलेक्ट्रॉन काय होतो, बाहेर पडतो आणि हा इलेक्ट्रॉन परत ह्या रिॲक्शन सेंटरकडे आपल्याला गेलेला बघायला मिळतो. कारण की एकदा इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर काय होतं, तो परत येत नाही. तर ही जी काही इथं पोकळी निर्माण राहते इलेक्ट्रॉनची ती भरून काढण्याचं काम आपल्याला ह्या वॉटरच्या स्प्लिटिंगमधून बघायला मिळतं. ओके, आता हा इलेक्ट्रॉन गेल्यानंतर वेगवेगळे इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत जे PS2 कडून PS1 कडे आपल्याला तो इलेक्ट्रॉन घेऊन गेलेले बघायला मिळतात. त्यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन कॅरियर. आता हे कुठले कुठले आहेत, तर फिओफायटिन आहे, ओके, क्युनॉन ए आहे, क्युनॉन बी आहे, सायटोक्रोम B6 आहेत. हे सगळे कोण आहेत, किंवा प्लास्टोसायनिन्स आहेत. दीज आर द इलेक्ट्रॉन्स कॅरियर विच कॅरीज इलेक्ट्रॉन्स फ्रॉम फोटोसिस्टीम 2 टू फोटोसिस्टीम 1. आता P680 हा कशासाठी वापरलेला आहे, P स्टँड फॉर पिगमेंट आणि 680 स्टँड फॉर नॅनोमीटर. म्हणजे 680 नॅनोमीटर रेंज असणारी
ओके, वेवलेंथ इथं ॲब्झॉर्व केली जाते आणि P700 म्हणजे 700 नॅनोमीटर एवढी रेंज असणारी काय आपल्याला वेवलेंथ इथं ॲब्झॉर्व झालेलं बघायला. ओके, त्यानंतर आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन PS2 मधून PS1कडे येतो त्यावेळी तो परत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉन कॅरियरकडून काय केला जातो, पास केला जातो. P700 PS1मधून आयर्न सल्फर जे काही प्रोटीन्स आहेत किंवा फेरेडॉक्सिन आहे यांच्याकडे तो इलेक्ट्रॉन जातो आणि त्यावेळी त्या थॅलाकॉइडमध्ये असणारे जे काही NADP आहेत त्या NADPचं कन्व्हर्जन आपल्याला NADPH मध्ये झालेलं बघायला मिळतं. हा जो काही NADPH मधला H आहे, हा H ह्या फोटोलायसिस ऑफ वॉटर मिळतो आपल्याला आलेला बघायला मिळतो. आणि त्यावेळी ही एनर्जी करन्सी आहे. जस्ट लाईक एन ATP, NADPH सुद्धा काय आहे, एनर्जी करन्सी जी स्ट्रोमा रिजनमध्ये किंवा डार्क रिॲक्शनमध्ये यूज होणार आहे. लाईट रिॲक्शनमध्ये फक्त आपल्याला ATP आणि NADPH हे फक्त 2 एनर्जी करन्सी तयार झालेले बघायला मिळतात आणि ग्लुकोज आपल्याला स्ट्रोमा रिजनमध्ये म्हणजे डार्क रिॲक्शनमध्ये तयार झालेला बघायला मिळतो. ओके, लाईट रिॲक्शनमध्ये एनर्जी तयार होते आणि डार्क रिॲक्शनमध्ये त्या एनर्जीचं काय केलं जातं, युटिलायझेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, नेक्स्ट इज डार्क रिॲक्शन. ओके, डार्क रिॲक्शन और लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन किंवा ह्यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे C3 सायकल. ओके, किंवा ह्याला दुसरं नाव आहे ते म्हणजे कॅल्विन सायकल. ओके, व्हाय इट इज कॉल्ड कॅल्विन सायकल? देर आर सायंटिस्ट नोन ॲज कॅल्विन, बेन्सॉन अँड देअर co-workers. Okay, they all are worked in this reaction or in the dark or in the photosynthesis and they awarded by the Nobel Prize. That's why by honoring the Calvin, this cycle is known as Calvin cycle also. Okay, dark reaction is also called carbon fixation reaction. आता आपल्याला माहिती की लाईट रिॲक्शनमध्ये कुठेही आपल्याला कार्बनचा उल्लेख बघायला मिळाला नाही किंवा ऐकायला मिळाला नाही किंवा तिथं कार्बन फिक्स झालंच नाही. पण डार्क रिॲक्शनमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड फिक्स झालेला बघायला मिळतो, म्हणून ह्याला कार्बन फिक्सेशन रिॲक्शनसुद्धा म्हणतात. इट इज अ लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन किंवा प्रोसेस इन विच शुगर मॉलिक्युल्स इज फॉर्म्ड फ्रॉम द वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्स. जे काही वॉटर आहे आणि कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल आहे त्याचं यूज करून आपल्याला शुगर तयार झालेलं बघायला. The dark reaction occurs in the stroma of the chloroplast where they utilize the NADPH and ATP products of the light reaction. लाईट रिॲक्शनमध्ये तयार झालेले 2 प्रोडक्ट ATP आणि NADPH इथं यूज केलेले आपल्याला बघायला मिळतात. प्लांट्स कॅप्चर द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द ॲटमॉस्फिअर थ्रू स्टोमाटा आर प्रोसीड टू द कॅल्विन फोटोसिंथेसिस सायकल. जे काही स्टोमाटाच्या थ्रू जे कार्बन डायऑक्साईड फिक्स झालेलं आहे ते क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमा रिजनमध्ये स्टोअर केलं जातं. इन द कॅल्विन सायकल द ATP and NADPH formed during the light reaction drive the reaction and convert 6 molecules of carbon dioxide into 1 sugar molecule or glucose. म्हणजे 6 कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्यूलपासून आपल्याला 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. द केमिकल इक्वेशन फॉर द डार्क रिॲक्शन कॅन बी रिड्यूस्ड टू. आता हे जे काही खाली रिॲक्शन दिले याच्यामध्ये होऊ शकतं आहे 3 CO2चे मॉलिक्यूल आहेत, 6 NADPH आहेत, 5 वॉटर मॉलिक्यूल आहे, 9 ATP यूज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला G3P आपल्याला बघायला मिळतो. 2 H+ आयन्स बाहेर पडतात, 6 NADP+ बाहेर पडतात अँड 9 ADP आणि 8 PI. 6 GP म्हणजे काय, हा ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रकारे 6 NADP+ नॉट NADPH आणि हे NADP परत थायलॉइड मेम्ब्रेनकडे पास झाले आपल्याला बघायला मिळतात. ADP जे काय तयार होतात ते परत आपल्याला थायलॉइड मेम्ब्रेनकडे पाठवलेले आपल्याला बघायला मिळतात आणि हे ग्लुकोज नंतर त्या प्लांटमध्ये स्टोअर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर जी काही कॅल्विन सायकल आहे तुमच्या पुस्तकामध्ये जी कॅल्विन सायकल दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता की ती 3 स्टेपमध्ये डिवाईड झालेलं आहे. एक म्हणजे कार्बोझायलेशन, त्याला कार्बन फिक्सेशन म्हणतो. इथं फेज 1 दिलेलं आहे बघा.
carbon fixation or known as carboxylation. Second phase is known as reduction reaction, and third phase is known as regeneration of CO2 acceptor, that is RUPP. ओके, आता ह्याच्यामध्ये 3 स्टेपमध्ये ही डिवाईड झालेले आहे. आपण बघू शकतो की इनपुट तुमच्या पुस्तकामध्ये 6 मॉलिक्यूल घेतलेले आहेत कार्बनचे, इथं 3 घेतलेले आहेत. ओके, आता एक कार्बन मॉलिक्यूल असेल तर कॅल्विन सायकल आपल्याला 6 वेळा फिरलेले आपल्याला बघायला मिळते. ओके, पण पुस्तकामध्ये ती 6 मॉलिक्यूल ॲट अ टाईम घेतल्यामुळं आपल्याला ते एकदाच अशी बघायला मिळते. आणि खाली आपल्याला काय बघायला मिळतो, G3P अ शुगर, ग्लुकोज अँड अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले आपल्याला बघायला मिळतं. ओके, आता ह्याला C3 सायकल का म्हणतात हे महत्त्वाचं आहे. C3च का? ओके, ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड फिक्स केला जातो. ओके, आता ह्या कार्बन डायऑक्साईड जे काही कार्बन डायऑक्साईड फिक्स झालेलं आहे, या कार्बन डायऑक्साईडचं जे काही पहिल्यांदा त्याचं रूपांतर होतं ते म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरेट हा स्टेबल कंपाऊंड पहिल्यांदा 3 कार्बनचा तयार होतो, म्हणून याला C3 सायकल म्हटलेलं आहे. ओके, आता ह्याचं कन्व्हर्जन कोण करतं तर रुबिस्को नावाचा एन्झाईम करतो. हा रुबिस्को कोण आहे? इट इज एन्झाईम रायबिलोज बिसफॉस्फेट कार्बोझायलेज. हा जगामधला सगळ्यात जास्त प्रमाणात पृथ्वीवरती प्रेझेंट असणारा हा एन्झाईम आहे. ओके, कारण की प्लांट्समधल्या प्रत्येक लिव्समधल्या प्रत्येक सेलमधल्या स्ट्रोमा रिजनमध्ये आपल्याला रुबिस्को बघायला मिळतो. हा एन्झाईम म्हणजे हा ॲबंडंट आहे. ओके, हा काय करतो, ज्यावेळी CO2 स्टोमाटाच्या थ्रू सेलमध्ये येणार आहे, सेलमधल्या क्लोरोप्लास्टमध्ये येणार आहे, त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन आपल्याला 3-फॉस्फोग्लिसरेटमध्ये झालेलं बघायला मिळतं. ओके, आणि इथं ह्या 3-फॉस्फरस ग्लिसरेटचं कन्व्हर्जन 1,3-बिसफॉस्फोग्लिसरेटमध्ये होत असताना आपल्याला ह्या ATP इथं यूज झालेले आपल्याला बघायला मिळते. इथे पाहू शकताय तुम्ही, इथे ATP यूज झालेला आहे. ओके, ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, त्यानंतर 1,3-बिसफॉस्फोग्लिसरेटचं कन्व्हर्जन ग्लिसरॉल्डिहाइड 3-फॉस्फेट G3P मध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं. ओके, किती तयार झालेले आहेत? 6 तयार झालेले आहेत. इथं बघू शकताय वरती 6 तयार झालेले आहेत. त्या 6 मधले फक्त एकच G3P आपल्याला शुगर यूज करण्यामध्ये युटिलाइज केला जातो किंवा उपयोग केला जातो, म्हणून ह्याला रिडक्शन रिॲक्शन म्हटलेलं आहे. ओके, आणि 6 पैकी 5 परत काय केले जातात, हा जो काही रायबिलोज बिसफॉस्फेट आहे हा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे 3 आलेले आहेत. ओके, 3 कार्बन आलेले आहेत. ओके, 3 कार्बनमधले 6 जे काय आहेत, ओके, म्हणजे पहिला 3 कार्बन असणारा प्रोडक्ट तयार होतो. ओके, त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन 1,3-बिसफॉस्फोग्लिसरेटमध्ये, त्यानंतर ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये. ओके, त्यानंतर आपल्याला 6 मॉलिक्यूलमधला 1 मॉलिक्यूल ग्लुकोज तयार करण्यामध्ये आणि 5 मॉलिक्यूल आपल्याला परत रुबिस्को एन्झाईम तयार करण्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो. का तर परत CO2 फिक्स करायचा आहे, परत त्याचं कन्व्हर्जन आपल्याला शुगरमध्ये करायचं आहे. ओके, म्हणून ह्याला रिजनरेशन म्हणतात. रिजनरेशन म्हणजे परत तयार करणे. ओके, आणि इथं परत ATPचा यूज केला जातो. ओके, आणि अशा प्रकारे ही रिॲक्शन काय होते, कंटिन्युअस चालू राहते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे ओके, नेक्स्ट पॉईंट इज फोटो रेस्पिरेशन. ओके, आता फोटो रेस्पिरेशन ही अशी रिॲक्शन आहे ज्यामध्ये आपल्याला की कधी घडते फोटो रेस्पिरेशन अंडर द कंडिशन लाईक हाय टेम्परेचर, ज्यावेळी वातावरणामध्ये उष्णता जास्त आहे किंवा लाईट इंटेन्सिटी ब्राईट आहे खूप, आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे आणि CO2चं प्रमाण कमी आहे, त्यावेळी आपल्याला ही फोटो रेस्पिरेशन रिॲक्शन झालेली आपल्याला बघायला मिळते. ओके, इट इज अ वेस्टफुल प्रोसेस. ही वेस्टफुल प्रोसेस आहे. का तर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स न होता ऑक्सिजन फिक्स होतो, म्हणजे ऑक्सिजन प्लांट ॲब्झॉर्ब करतात आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. हा कार्बन डायऑक्साईड परत C3 सायकलकडे जातो आणि त्या कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन मग परत ग्लुकोजमध्ये केलं जातं. म्हणून फोटो रेस्पिरेशनला वेस्टफुल प्रोसेससुद्धा म्हटली जाते. ओके, आता याच्यामध्ये सुद्धा
रुबिस्को एन्झाईमच काम करतो. ओके, C3 सायकलमध्ये रुबिस्को ॲज अ कार्बोझायलेज म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ कार्बन डायऑक्साईड तो करत होता, परंतु फोटो रेस्पिरेशनमध्ये रुबिस्को एन्झाईम ॲज अ ऑक्सिडेज म्हणून काम करतो, ॲज अ ऑक्सिजनेज म्हणून काम करतो. ओके, म्हणजे तो काय करतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून. ओके, वेन RUBP or ribulose bisphosphate reacts with O2 rather than CO2 to form a 3-carbon compound PGA, phosphoglyceric acid. हा पहिला 3-कार्बन कंपाऊंड तयार होतो. ओके, आता हे जे काही फोटो रेस्पिरेशन आहे हे 3 वेगवेगळ्या ऑर्गॅनलिजमध्ये घडतं, परंतु हे दे आर लिंक्ड विथ इच अदर. And what are those 3 organelles? One is chloroplast, second one is peroxisome, and third one is mitochondria. Okay, let's start from the chloroplast. Here we can see oxygen. ओके, ऑक्सिजन आलेला आहे. ओके, त्यानंतर रायबुलोज बिसफॉस्फेट, त्याचं कन्व्हर्जन 3-कार्बन कंपाऊंड फॉस्फोग्लायकोलेटमध्ये प्लस PGAमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, व्हॉट इज PGA? PGA काय आहे? फॉस्फोग्लिसरिक ॲसिटिक ॲसिड, PGA. ओके, त्यानंतर जो काही फॉस्फोग्लायकोलेट आहे. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला फॉस्फेट रिमूव्ह होतो. ओके, फॉस्फेट रिमूव्ह होतं म्हणजे ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये होतं, प्लस PI हा फॉस्फेट रिमूव्ह होतो आणि फक्त ग्लायकोलेट हा फक्त प्रॉडक्ट राहतो. ओके, हा ग्लायकोलेट काय होतो, पेरॉक्झिझोमकडे पाठवला जातो. ओके, आणि ह्या ग्लायकोलेटमध्ये परत ऑक्सिजन काय होतं, ॲड होतो आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला ग्लायकोझायलेटमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं, पेरॉक्झिझोममध्ये. आता ग्लायकोझायलेटचं कन्व्हर्जन आपल्याला ग्लायसिन, आता ग्लायसिन काय, इट इज अ अमिनो ॲसिड्स, ह्या अमिनो ॲसिडमध्ये झालेला आपल्याला मिळतो आणि ह्याचं कन्व्हर्जन कोण करतो, तर ग्लायकोलेट ऑक्सिडेज हा करतो. ओके, त्यानंतर हा ग्लायसिन कुठे पाठवला जातो, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये पाठवला जातो. ओके, ऑक्सिजन काय होतो, लिबरेट होतो आणि त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं आणि होत असताना ग्लायसिनचं रूपांतर सिरीनमध्ये होतं. हा सिरीनसुद्धा काय अमिनो ॲसिड आहे, हा सिरीन परत पेरॉक्झिझोममध्ये पाठवला जातो आणि पेरॉक्झिझोममधून तो ग्लिसरेटकडे पाठवला जातो किंवा ग्लिसरेटमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, ग्लिसरेट, आणि त्याचं कन्व्हर्जन परत आपल्याला PGA, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, म्हणजे हा फॉस्फोग्लिसरेट आहे PGA. ओके, इथं होतं आणि हा परत काय केला जातो, ग्लुकोज तयार करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे PGA प्रॉडक्ट काय केलं जातं, C3 सायकलकडे पाठवलं जातं. ओके, आणि हा कार्बन डायऑक्साईडसुद्धा परत C3 सायकलकडे पाठवला जातो. ओके, आणि काय होतं, फोटो रेस्पिरेशन इथं संपतं, म्हणजे 3 वेगवेगळ्या सेल ऑर्गॅनलिज थ्रू घडवली जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट हॅचस्लॅक पाथवे ऑर C4 सायकल. ॲज मेन्शन्ड अर्लियर, दॅट इज C3 सायकल. त्याच्यामध्ये पहिला जो काही स्टेबल प्रोडक्ट तयार होतो तो कोणता असतो, तर 3-कार्बन कंपाऊंडचा असतो. त्याचप्रकारे जो काही C4 सायकल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रोडक्ट जो काय आहे तो 4-कार्बन कंपाऊंडचा आपल्याला स्टेबल प्रोडक्ट बघायला मिळणार आहे, म्हणून C4 सायकल. ओके, आता हे कशामध्ये घडतं, तर MD हॅच अँड CR स्लॅक ह्या 2 शास्त्रज्ञांनी ह्या पाथवेचा शोध लावला, म्हणजे याला हॅचस्लॅक पाथवेसुद्धा म्हटलं जातं. आता कशामध्ये घडतं, तर शुगर केनमध्ये त्यांनी पहिल्यांदा याचा शोध लावला, म्हणजे जगामधले जे काही ग्रासेस आहेत, काही डायकॉट प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला C4 सायकल इन्स्टेड ऑफ C3 आपल्याला C4 सायकल बघायला मिळते. ओके, त्यानंतर इट इज फाउंड इन ऑकर्स इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल ग्रासेस अँड सम डायकोटिलेडॉन्स, काही ग्रासेसमध्ये आणि आपल्याला इवन इम्पॉर्टंट प्लांट जे काय आहेत, जस्ट लाईक अँड शुगर केन, मेज आणि सॉर्गम यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला C4 सायकल बघायला मिळते. म्हणजे हे ग्लुकोज तयार करणारी सायकल आहे.
ओके. पण यांच्यामध्ये म्हणजे ह्या प्लांट्समध्ये C3 सायकल न घडता आपल्याला C4 सायकल घडलेली आपल्याला बघायला मिळते. ओके. The plants in which CO2 fixation takes place by Calvin cycle are called C3 plants because first product of carbon fixation is a 3 carbon, but in Haslak pathway CO2 fixation is 4 carbon compound, that is आता C3 सायकलमध्ये आपला पहिला जो काही 3 कार्बन कंपाऊंडचा आपल्याला प्रोडक्ट बघायला मिळाला तो फॉस्फोग्लिसरेट होता 3 कार्बन कंपाऊंड, परंतु C4 सायकलमध्ये आपल्याला तो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड ओके हा पहिला स्टेबल कंपाऊंड बघायला. ओके. आता C4 सायकलची जर ॲनाटॉमी आपण पाहिली तर ती आपल्याला अशी बघायला मिळते. C4 सायकल म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये आहे बघा, C4 फोटोसिंथेसिस. तर फिक्सेशन इज ए 4 कार्बन कंपाऊंड. त्याच्यामध्ये मेझोफिल सेल असतो आणि बंडल शीट सेल, म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही डायग्राम बघू शकताय. ओके. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ॲनाटॉमी ऑफ लिव्स. याच्यामध्ये आपल्याला C4 प्लांट्स किंवा C4 सायकल बघायला मिळते. त्याच्यामध्ये C4 प्लांट शो क्रान्स ॲनाटॉमी. कोणती C4 प्लांट आहे त्यांच्यामध्ये क्रान्स ॲनाटॉमी बघायला मिळते. आता क्रान्स म्हणजे काय, नेकलेस याला आपण म्हणतो. ओके. इन द लिव्स ऑफ सच प्लांट्स पॅलिसेड टिश्यू इज ॲबसेंट. या प्लांटमध्ये पॅलिसेड टिश्यू म्हणजे लिव्सचे TS घेतल्यानंतर आपल्याला पॅलिसेड नावाचे टिश्यू बघायला मिळतात, ते ॲबसेंट असतात. देर इज अ बंडल शीट अराउंड द व्हॅस्क्युलार बंडल्स. व्हॅस्क्युलार बंडलच्या भोवतीने आपल्याला बंडल शीट सेल्स बघायला मिळतात. इथं दाखवलेलं हे बंडल शीट सेल. ओके. द क्लोरोप्लास्ट इन द बंडल शीट सेल्स आर लार्ज अँड विदाउट ऑर लेस डेव्हलप्ड गॅन. बंडल शीटमध्ये आपल्याला ग्रॅना प्रेझेंट आहेत पण ते कमी डेव्हलप आहेत. ओके. पण शीट सेल्स मोठे आहेत, लार्ज आहेत, आकाराने हे मोठे आहेत, पण ग्रॅना त्यांच्यामध्ये कमी डेव्हलप झालेले आहेत. वेर इन द मिसोफिल सेल, ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे त्यांच्यामध्ये आपल्याला ग्रॅना भरपूर मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला बघायला मिळतो आणि क्लोरोप्लास्ट लहान आहेत पण ग्रॅना मोठे आहेत. अशी कंडिशन ह्या क्रान्स ॲनाटॉमीमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके. तर जो काही CO2 ॲटमॉस्फिअरमधून एक्सेप्ट केलेला आहे 3 कार्बन कंपाऊंड, ओके, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड. आता जो काही 3 कार्बन कंपाऊंड असणारा पेपा आहे, फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड, हा तो कार्बन डायऑक्साईड काय करतो, ॲब्झॉर्ब करतो आणि त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा 4 कार्बन कंपाऊंड ऑक्झॅलो ॲसिटिकमध्ये करतो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पेप्को. पेप्को नावाचा काय आहे, हा एन्झाईम आहे जो काय करतो, ऑक्झॅलो ॲसिटिक 4 कार्बन कंपाऊंडमध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. ओके. इट इज कन्वर्टेड टू 4 कार्बन कंपाऊंड द मॅलिक ॲसिड. इथं आपण बघू शकतो C3 ह्याच्यामध्ये बघू शकतो C3 दोन्ही वेगळे दाखवलेले आहेत. ओके. म्हणजे पहिल्यांदा जो काय आहे ऑक्झॅलो ॲसिटिकचं कन्व्हर्जन आपल्याला मॅलिक ॲसिडमध्ये, इट इज ट्रान्सपोर्ट टू द क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीट सेल. जे काही मॅलिक ॲसिड तयार होतं बंडल शीट्स क्लोरोप्लास्टच्या मेझोफिल सेलमध्ये जो काही ऑक्झॅलो ॲसिटिक तयार होतो त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होतं आणि हे मॅलिक ॲसिडचं कन्व्हर्जन परत कुठं पाठवलं जाणार आहे, बंडल शीट सेलकडे पाठवलं जातं. अँड मॅलिक ॲसिड 4 कार्बन कंपाऊंड इज कन्वर्टेड टू पायरुविक ॲसिड 3 कार्बन कंपाऊंड विथ द रिलीज ऑफ CO2 इन द सायटोप्लाझम. ओके. सायटोप्लाझममध्ये परत CO2 काय केला जातो, पाठवला जातो. तस कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 इन्क्रीज इन द बंडल शीट सेल. त्यामुळं बंडल शीट सेलमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे प्रमाण जास्त झालं आपल्याला बघायला मिळतं. क्लोरोप्लास्ट ऑफ दिस सेल कंटेन एन्झाईम्स ऑफ कॅल्विन सायकल. आता ह्या क्लोरोप्लास्ट जे काय आहेत, ओके, क्लोरोप्लास्टचा जो काही सायटोप्लाझम आहे, ओके, त्यांच्यामध्ये आपल्याला हे कॅल्विन सायकलचे एन्झाईम्स आपल्याला बघायला मिळतात. बिकॉज ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 रायबुलोज बिसफॉस्फेट आता इथं काम करतो. ओके. रुबिस्को काम करतो आणि मग त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये, शुगरमध्ये झालेलं बघायला मिळतं.
ओके, म्हणजे C4 सायकल कशी आहे, C4 सायकलमध्ये जो काही पहिला स्टेबल कंपाऊंड आहे तो 4 कार्बन कंपाऊंड आहे. म्हणजे कोणता, ऑक्झॅलिक ॲसिड. त्या ऑक्झॅलिक ॲसिडचं कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये, मॅलिक ॲसिडचं कन्व्हर्जन आपल्याला 3 कार्बन कंपाऊंड पायरुविक ॲसिड, आणि हे होत असताना CO2 सुद्धा बाहेर पडतो. ओके, हा CO2 नंतर सायटोप्लाझममध्ये असणाऱ्या रुबिस्को एन्झाईमकडून त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये, तर शुगरमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं, आणि हे शुगर ह्या प्लांटमध्ये साठवून ठेवलं जातं. ओके, इथं पहिल्यांदा रुबिस्को एन्झाईम काम नाही करत, तर कोणता एन्झाईम काम करतो, पेप्को. ओके, फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोझायलेज हा एन्झाईम इथं काम करत असतो. ओके, आता पायरुविक ॲसिड जे काही तयार झालेलं आहे, ओके, बंडल शीटमध्ये रिएंटर्स मेझोफिल सेल अँड रिजनरेट्स फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड बाय कन्झ्युमिंग ATP. आता बंडल शीट सेलमध्ये जे काही पायरुविक ॲसिड तयार झालेलं आहे सांगितलं, ओके, त्याचं मिसोफिल सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन परत फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड म्हणजे पेपामध्ये होतं. ओके, आणि त्या पेपाचं कन्व्हर्जन नंतर परत कशामध्ये होणार आहे, तर ऑक्झॅलो ॲसिटिकमध्ये. तो काय करणार आहे, कार्बन फिक्स करणार आणि त्याचं कन्व्हर्जन परत ऑक्झॅलो ॲसिटिकमध्ये होणार आहे. ओके, सिन्स दिस कन्व्हर्जन रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ AMP नॉट ADP. ओके, आता हे होत असताना ATP म्हणजे ATP लागते कोणाला, तर पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन पेपामध्ये होत असताना. आता इथं ADP न तयार होतं तर AMP तयार होतो, म्हणजे ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट. ADP म्हणजे काय, ॲडेनोसाईन डायफॉस्फेट, पण इथं AMP तयार होतं. ओके, अँड 2 ATP आर रिक्वायर्ड टू रिजनरेट ATP फ्रॉम AMP. ओके, C4 पाथवे, त्याच्यामुळे आपल्याला 12 ATP जास्त लागतात. ओके, the next point is crassulacean acid metabolism, that is CAM pathway. It is one of the more alternative pathway of carbon fixation. याच्यामध्ये सुद्धा कार्बन फिक्स केला जातो, फाउंड इन डेझर्ट प्लांट्स. म्हणजे जे काही डेझर्टमधले प्लांट्स आहेत, निवडून असेल किंवा बाबळी जे असेल त्यांच्यामध्ये आपल्याला हा पाथवे बघायला मिळतो, म्हणजे शुगर फिक्सेशनचं. ओके, आता इथं मागे जे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे अननसमध्ये सुद्धा आपल्याला हा पाथवे फॉलो केलेला पाहायला मिळतो. ओके, आता कॅम स्टँड फॉर क्रॅसुलॅसिन ॲसिड मेटाबॉलिझम. क्रॅसुलॅसी ही फॅमिली आहे त्या डेझर्ट प्लांटमधली. त्या प्लांटच्या फॅमिलीमधल्या ह्या मेंबर्समध्ये आपल्याला ही अशा प्रकारची फोटोसिंथेटिक पाथवे बघायला मिळतो. ओके, इन कॅम प्लांट्स स्टोमाटा आर स्कोटोॲक्टिव्ह, दॅट इज, आता ह्या प्लांट्समध्ये आपल्याला स्टोमाटा, नॉर्मल आपल्या प्लांट्समध्ये स्टोमाटा दिवसा प्रेझेंट असतात, म्हणजे दिवसा ॲक्टिव्ह असतात, रात्री क्लोज असतात. आणि ह्या प्लांट्समध्ये म्हणजे क्रॅसुलॅसी किंवा डेझर्ट प्लांटमध्ये स्टोमाटा दिवसभर बंद असतात आणि रात्री ते काय असतात, ओपन असतात. का, तर दिवसभर वाळवंटामध्ये उष्णता खूप असते, त्यामुळं स्टोमाटा जर ओपन ठेवले तर जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडणार, त्यामुळे ते प्लांट लगेच मरून जाते. त्यामुळं हे पाथवे ह्या प्लांट्समध्ये स्कोटोॲक्टिव्ह म्हणजे रात्री ॲक्टिव्ह असणारे स्टोमाटा आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो इनिशियल CO2 फिक्सेशन ऑकर्स इन नाईट. त्यामुळं ह्या प्लांटमध्ये CO2 फिक्सेशन दिवसा न होता ते कधी घडतं, तर रात्री घडतं. ओके, द C4 pathway fix CO2 at night and reduce CO2 in daytime via the C3 pathway by using NADPH from during the day. ओके, आता C3 पाथवे प्रमाणे हे दिवसा काय करतात, CO2 फिक्स करतात काही प्रमाणात. ओके, आणि काय करतात, जे काही NADPH तयार झालेलं आहे दिवसा, त्याचं यूज ते रात्री करतात. ओके, पेप कार्बोझायलेज हा एन्झाईम यांच्यामध्ये काम करतो, अँड रुबिस्को आर प्रेझेंट इन द मेझोफिल सेल, नो क्रान्स ॲनाटॉम. यांच्यामध्ये क्रान्स ॲनाटॉमी बघायला मिळत नाही, पण दोन्ही एन्झाईम ह्या प्लांट्समध्ये आपल्याला प्रेझेंट बघायला मिळतं. ओके, आता हे जे काही मॅलेट, आता यांच्यामध्ये बघू शकताय, नाईट टाईममध्ये थायलोकाइड आहे, कॅल्विन सायकल झाली, क्लोरोप्लास्टमध्ये मॅलेट तयार झालं. ओके, आता प्रोसेस स्टार्ट होते ते म्हणजे नाईटपासून. ओके, CO2 आलेला आहे,
ओके, CO2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मॅलेटमध्ये होतं. ओके, मॅलेटमध्ये कन्व्हर्जन कोण करतो? तर पेप कार्बोझायलेज हा एन्झाईम करतो. त्या मॅलेटचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये झालेलं बघायला मिळतं? मॅलिक ॲसिडमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हा मॅलिक ॲसिड काय केला जातो? जे काही डे टाईममध्ये थायलॉइड मेम्ब्रेन आहे, त्या थायलॉइड मेम्ब्रेनकडे हा मॅलिक ॲसिड पाठवलेला आपल्याला बघायला मिळतो. त्या मॅलिक ॲसिडचं कन्व्हर्जन परत मॅलेटमध्ये होतं, तो क्लोरोप्लास्टमध्ये जातो आणि त्याचं कन्व्हर्जन परत आपल्याला PGAमध्ये चाललेलं बघायला मिळतं. आणि मग तिथं आपल्याला काय बघायला मिळतं? तिथं आपल्याला थायलॉइड मेम्ब्रेनमधून 3PGA नाही तर थायलॉइड मेम्ब्रेनमध्ये त्याचं कन्व्हर्जन आपल्याला NADPH मध्ये झालेलं बघायला मिळतं. आणि हा NADPH रात्री यूज केला जातो ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून त्या प्लांटमध्ये. ओके, हे आहे हे आहे कॅम्प पाथवे. ओके, त्याच्यानंतर आपण पॉईंट बघणार आहोत फॅक्टर्स अफेक्टिंग फोटोसिंथेसिस. कोणते फॅक्टर्स आपल्याला फोटोसिंथेसिसमध्ये ॲज अ अफेक्ट करू शकतात किंवा फोटोसिंथेसिसवर त्याचा परिणाम होतो. ओके, एक आहे म्हणजे लाईट इंटेन्सिटी. इन्क्रीज लाईट इंटेन्सिटी रिझल्ट इन हायर रेट ऑफ फोटोसिंथेसिस. जर लाईट इंटेन्सिटी वाढली तर फोटोसिंथेसिससुद्धा आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. इन अदर हँड लाईट इंटेन्सिटी रिझल्ट इन अ लो रेट ऑफ फोटोसिंथेसिस. जर लाईट इंटेन्सिटी कमी असेल तर फोटोसिंथेसिससुद्धा आपल्याला कमी झालेलं बघायला मिळतं. ओके, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. नेमका CO2चं किती कॉन्सन्ट्रेशन आहे याच्यानुसार सुद्धा काय घडत असतं? फोटोसिंथेसिस होणार आहे की नाही. ओके, usually carbon dioxide in the range of 300 to 400 ppm is adequate for photosynthesis. एवढं ppm ओके असणं गरजेचं आहे, तर फोटोसिंथेसिस रिॲक्शन घडू शकते, नाही तर घडणार नाही. टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर म्हणजे 25 to 35 डिग्री सेल्सिअस या ऑप्टिमम टेम्परेचरपर्यंतच आपल्याला फोटोसिंथेसिस घडलेले आपल्याला बघायला मिळते. कारण की ह्याच्यावरती जर टेम्परेचर गेलं तर तो वेगळ्या पाथवेमध्ये जाणार आहे, म्हणजे फोटो रेस्पिरेशनमध्ये जाऊ शकतो आणि जास्त प्लांट्सला काम करावं लागणार आहे. म्हणजे ॲडेक्वेट टेम्परेचर प्लांट्सला लागतं. नेक्स्ट इज वॉटर. ॲज अ वॉटर इज इम्पॉर्टंट फॅक्टर इन द फोटोसिंथेसिस. वाय? हा वॉटरच आहे जो काय करतो? इलेक्ट्रॉन्स देतो, ॲज अ ऑक्सिजन तो बाय प्रोडक्ट बाहेर टाकत असतो. आणि दुसरं म्हणजे तो हायड्रोजन देतो NADPला. त्याचं कन्व्हर्जन NADPH मध्ये होतं. ओके, म्हणून वॉटर इज इसेन्शियल रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस. ओके, आता पोल्युशन, इंडस्ट्रियल पोल्युटन्स अँड अदर पर्टिक्युलर्स मे सेटल ऑन द लीफ. जे काही पोल्युटंट्स आहेत, जे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ते पानांवरती पडल्यामुळं स्टोमाटा ते क्लोज करतात. ते ब्लॉक द स्टोमाटा. त्यामुळं त्या स्टोमाटाच्या आतून आपल्याला कार्बन डायऑक्साईड प्लांटच्या आत जाण्यामध्ये काय होतो? अटकाव होतो. त्यामुळं फोटोसिंथेसिस रिॲक्शन घडत नाही. ओके, आता फोटोसिंथेसिस का गरजेचं आहे? इसेन्शियल फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द लाईफ ऑन अर्थ. तर फोटोसिंथेसिस घडली नाही तर प्लांट्समध्ये काय तयार होणार नाही? फूड तयार होणार नाही. ओके, आणि हा काय आहे? तर प्रायमरी प्रोड्युसर आहे. प्लांट्स काय? तर दे आर द फूड क्रुशियल रोल इन द फूड चेन. ॲज अ प्रायमरी प्रोड्युसर म्हणून काम करतात ते. त्यांच्यामुळंच फूडचे जे काही ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, ते त्यांच्यावरती डिपेंड आहेत. रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन. आता फोटोसिंथेसिसमध्ये जो काही रॉ मटेरियल तयार होतो ऑक्सिजन, तो आपण काय करतो? ॲज अ दुसरे ऑर्गॅनिझम ऑक्सिजन कन्झ्युम करतो, म्हणून आपण जगत आहोत. ओके, आणि जर फोटोसिंथेसिस प्लांटमध्ये झालं नाही तर फूड तयार होणार नाही, दुसरं म्हणजे ऑक्सिजन तयार होणार नाही. आणि ऑक्सिजन असेल तर दुसरे ऑर्गॅनिझम जगणार नाही. त्यामुळं फोटोसिंथेसिस ही प्लांट्समध्ये घडली पाहिजे. ओके, तर तुम्हाला काही ह्या टॉपिकमध्ये डाऊट्स असतील तर तुम्ही पुस्तक वाचून त्याच्यामध्ये डाऊट्स हायलाईट करून ते मला पाठवू शकताय, किंवा तुम्ही मला पर्सनली फोन किंवा मेसेजसुद्धा करू शकताय. थँक्यू सो मच. स्टे होम, स्टे सेफ.